नमस्कार मित्रांनो, आज आपण घर बसल्या आपल्या सिलेंडरची म्हणजेच गॅस कनेक्शनची सर्व माहिती आपल्या मोबाईल थ्रू कशी प्राप्त होईल ते बघणार आहोत। यामध्ये आपल्याला आजपर्यंत आपण किती सिलेंडर बुक केले, आपल्याला किती सबसिडी मिळाली, हे सर्व एका क्लिकवर मोबाईल थ्रू बघता येणार आहे। तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधून जे क्रोम ब्राउझर आहे त्या ब्राउझरवर आपण जाणार आहोत आणि ब्राउझरवर गेल्यानंतर राईट साईडला इथे 3 डॉट दिसतात। या 3 डॉटवर आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर इथे डेस्कटॉप साईट म्हणून जे आहे त्याच्यावरसुद्धा आपल्याला ती क्लिक करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्व पेज व्यवस्थित ओपन होईल। आणि नंतर आपण इथे mylpg.in ही वेबसाईट टाकायची आहे। अशी वेबसाईट टाकल्यानंतर आपण त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मग क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 3 प्रकारचे सिलेंडरचं लोगो दिसणार आहे। त्यामध्ये भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन गॅस असे 3 गॅसचे हे दिसणार आहे। तर आपल्याकडे नेमकं कोणतं गॅस कनेक्शन आहे ते आपण बघायचं आहे। आपल्याकडे जर भारत गॅस कनेक्शन असेल तर याच्या भारत गॅसवर क्लिक करायचं आहे। आपल्याकडे HP असेल तर HPवर क्लिक करायचं आहे। आपल्याकडे इंडियन असेल तर आपण इंडियनवर क्लिक करायचं आहे। माझ्याकडे आहे HP गॅस म्हणून मी HPवर क्लिक करणार आहे। HPवर क्लिक केल्यानंतर असा पेज आपला ओपन होणार आहे। हा पेज ओपन झाल्यानंतर आपण न्यू यूजर असाल, म्हणजे या साईडला आपण प्रथमच भेट दिली असेल तर आपण न्यू यूजरवर जायचं आहे। न्यू यूजरवर गेल्यानंतर आपला जो गॅस कनेक्शनशी जो रिलेटेड मोबाईल नंबर आहे, म्हणजे जो आपण मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो रजिस्टर मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे। जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर असेल तोच आपण याला टाकायचा आहे। तर तो रजिस्टर मोबाईल नंबर आपण टाकल्यानंतर इथे आपल्याला एक कॅप्चा कोड टाकायचा आहे। बघा खाली इथं चित्रामध्ये आपल्याला कॅप्चा कोड दिसलेला आहे, तोच आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तर तो सगळा स्मॉलमध्ये आहे म्हणून मी पहिले याची आपला स्मॉल लेटर करून घेणार आहे। आणि हे टाकून झाल्यानंतर अशा प्रकारचे लॉग इन होईल। आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल। ते पेज आपण हे करायचं आहे आणि नंतर आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपल्याला साइन इनमध्ये जाऊन आपण लॉग इन व्हायचं आहे। आता मी माझं पासवर्ड क्रिएट केलेला आहे आणि अशा प्रकारची माझी ही माहिती ओपन झालेली आहे। माझे नाव इथे दिसेल। आजपर्यंत आता सर्व याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची आपली जी माहिती आहे ती डिटेल दिसणार आहे। इथे बघा माझी माहिती सर्व डिटेल दिसत आहे। त्याचप्रमाणे इथे बुक सिलेंडर, ट्रॅक युअर रिफिल, रजिस्टर फॉर सेकंड सिलेंडर, KYC हे सर्व प्रकारचे ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे। तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आपण किती सिलेंडर बुक केले आहे, आपल्याला सबसिडी किती मिळाली आहे ते बघायचं आहे। तर याच्यात आपण ट्रॅक युअर रिफिलमध्ये जायचं आहे। ट्रॅक युअर रिफिलमध्ये गेल्यानंतर बघा आजपर्यंत मी किती सिलेंडर बुक केले आहे त्याचे सर्व डिटेल इथं ऑर्डर दिसणार आहे। आणि ऑर्डर रेफरन्स नंबरसुद्धा दिसत आहे, ऑर्डर नंबरसुद्धा दिसत आहे। नंबर ऑफ सिलेंडर मी किती केले आहे तर एकच केलेलं आहे। स्टेटस डिलिव्हर आणि इन प्रोसेस आजच मी बुक केलं होतं म्हणून माझं इन प्रोसेस आहे। कॅश मेमो 690 रुपये 50 पैसे मी कॅश मेमो केलेली आहे। कॅश मेमो डेट 9/3/2000 म्हणजे आजचीच आहे। सबसिडी सबसिडाइज्ड सिलेंडर यस, सबसिडी अमाऊंट आजच केल्यामुळे त्याचं सबसिडी अमाऊंट आपल्याकडे जमा झाला नाही आहे। आणि अगोदर ज्यावेळेस मी केलं होतं त्यावेळेस 16/1/2019ला केलं होतं आणि त्याचे 677 रुपये मी दिले होते आणि 16/1/2019ला माझ्याकडे 179 रुपये 72 पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेला आहे। इथं बँक नेमसुद्धा आहे, आपलं अकाउंट कोणतं दिलेलं आहे त्याच्यावरून आपण आपल्या आणि IFSC कोडसुद्धा आपल्याला दिसतोय। म्हणजेच आपल्या सर्व सिलेंडरची आपल्याला किती सबसिडी आतापर्यंत जमा झाली, आपण किती सिलेंडर बुक केले हे सर्व आपण आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये आपण पाहू शकणार आहे। तर याच माध्यमातून आपण आपली सिलेंडर संख्या जर वाढवायची असेल, म्हणजेच आपण जर सिंगल सिलेंडर असेल तर आपण डबल करू शकतो, किंवा आपल्याला आपला अकाउंट नंबर चेंज करायचा असेल तर आपण आपला अकाउंट नंबर चेंज करू शकतो, मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर मोबाईल नंबर चेंज करू शकतो। अशा सर्वच प्रकारची माहिती आपण या आपल्या मोबाईल थ्रू घर बसल्या हे सर्व करू शकतो। तुम्हाला हा माझा
जे व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर खाली लाल रंगामध्ये सबस्क्राईब असं बटन दिसेल, त्याच्यावर अवश्य क्लिक करा आणि तिथे बाजूलाच एक बेल आयकॉन असेल त्याच्यावरसुद्धा आवर्जून क्लिक करा, जेणेकरून मी अशीच माहिती, नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद.